नमस्कार. जय महाराष्ट्र सर्वांना. मी आत्ताच पियुष गोयल यांचे मीडियासमोरचं वक्तव्य पाहिलं. ते असं म्हणतायत, की "2-3 कॉकरोचों को सरेआम लटका दो, तब जाके इनको हमारी ताकत पता चलेगी और मैं मोदी जी से विनती करता हूँ." पीयूष गोयल मोदी जी से विनती कर रहे हैं, की जैसे उन्होंने गुजरात में किया, वैसे यहाँ पे करें. असं पीयूष गोयल म्हणतायत. तर आम्हाला हे जाणून घ्यायचंय, की मोदीजींनी गुजरातमध्ये काय केलेलं? नेमकं काय म्हणायचंय आणि याच्याकडे ते काय संदेश काय देऊ इच्छित आहेत? असं म्हणायचंय का त्यांना, की गुजरातमध्ये जी दंगल झालेली ती मोदीजींनी केलेली? अशा आशयाचं जर पियुष गोयल म्हणत असतील, तर माझी मोदीजींना विनंती आहे, की तुमचे हे जे वाचाळ वीर आहेत, जे मंत्री ठेवलेत तुम्ही, त्यांना आता त्यांचं उतारवय आलंय, तेव्हा त्यांना घरी बसवा आणि चांगले कोणीतरी ठेवा. जेणेकरून देशाचं नाव उज्ज्वल करतील आणि तुमचं सुद्धा नाव राखतील. प्रत्येकजण येतोय आणि मिनिटा-मिनिटाला तुमची घालवतोय. त्यामुळे तुम्ही तुमच्या मंत्र्यांना जरा आवर घाला. आणि दुसरी गोष्ट, हे कॉकरोच म्हणजे काय रस्त्यावर पडलेली शेळ्या मेंढ्या नाही आहेत, बकऱ्यांची पोरं नाही आहेत, की त्यांचे बळी घ्यायला. आज ही रस्त्यावर जी मुलं उतरलीत, लहान-लहान मुलं ती स्वतःच्या न्याय हक्कासाठी उतरलीत आणि तुम्ही त्यांचा आदर ठेवा आणि तुम्ही त्यांच्याशी कुठेतरी कम्युनिकेशन साधा, संवाद साधा. अशी ती मुलं काय बेवारस मुलं नाही आहेत. आमची मुलं आहेत आणि आमची मुलं ही शेळ्या मेंढ्याची मुलं नाही आहेत. शेळ्या मेंढ्याचा बळी दिला जातो. वाघाच्या मुलाचा कधी छाव्याचा बळी दिलेला कुठे बघितला नाही आणि हे सगळे वाघांचे छावे आहेत. एवढं लक्षात असू द्या. विनाकारण एखादी गोष्ट चांगल्या सामोपचाराने जी सुटत आहे. काल रात्री 1:30 वाजता मोदीजींनी जे चांगलं ट्विट वगैरे केलं, व्हिडिओ वगैरे टाकला. कुठेतरी असं वाटलेलं मनाला, की काहीतरी निवळतंय, काहीतरी चांगलं घडतंय. कुठेतरी पंतप्रधानांना देशाच्या मुलांबद्दल कळवळा आहे. आज तुम्ही उतारवयात आहात. आज 75रीत आहात तुम्ही. तुमची मुलं-बाळं असती तर या वयाची तुम्हाला नातवंड असती. कसं वाटतं तुम्हाला हे असं वागणं आणि करणं? ते स्वतःच्या मनाला विचारा. आणि मोदीजी खास करून तुम्हाला माझी विनंती आहे, की असल्या ह्या मंत्र्यांमुळे तुमचं जे नाव खराब होतंय, त्यांना जरा आवर घाला.